जावा शिकतानाची किंवा कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकतानाची सगळ्यात मोठी चूक आपण काय करतो माहिती आहे का? तर आपण नुसते व्हिडिओज बघतो. YouTubeला व्हिडिओ बघतो, परत एखाद्या वेबिनार अटेंड करतो. नुसते व्हिडिओ बघतो पण आपण प्रॅक्टिस करत नाही. तर प्रोग्रामिंग शिकणे म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे होय. तर नुसते व्हिडिओ बघून आपल्याला काही साध्य होणार नाही. तर आजपासून रोज एकतरी आपल्याला कोड लिहावं लागेल. तरच जाऊन कुठेतरी आपण प्रोग्रामिंग लँग्वेज शिकू शकतो. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तरच तुम्ही कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकू शकता. नाहीतर फक्त नुसतं व्हिडिओ बघून काही साध्य होणार नाही. 2 वर्षांनी म्हणा किंवा 5 वर्षांनी म्हणा तुम्ही त्याच पॉइंटला असणार. पण तुम्ही कोणतेही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकू शकणार नाहीत. आणि इथून पुढे प्रोग्रामिंग लँग्वेज येणाऱ्याला खूप जास्त व्हॅल्यू आहे. कारण टेक्नॉलॉजी एवढी इव्हॉल्व होत आहे, खूप जास्त इव्हॉल्व होत आहे. तुम्हीच ठरवा ना, कॅल्क्युलेटरचा शोध लागल्यापासून ते आज एआयच्या जगामध्ये खूप सारे डेव्हलपमेंट झालेले आहेत. तोच या जगामध्ये टिकेल, जे स्वतःला कंटिन्यू अपग्रेड करत राहील. तर त्यामुळे तुमची बेसिक स्टेप आहे की तुम्ही कुठलीही एक कोडिंग लँग्वेज शिका. तर तुम्हाला जर कोडिंग लँग्वेज शिकायची असेल किंवा तुम्हाला काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर मी तुमचा मित्र इथे आहेच. मला कधी पण DM करा.